दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। महाराष्ट्राची ऐतिहासिक वारसा लाभलेलं तथा परंपरा जोपासणारं, इतिहास प्रसिद्ध अशी ओळख असणारं जव्हार शहर दुर्दैवानं आज केवळ नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे भाकास होत आहे। मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय कांबळे यांच्या गलथान तसंच अनियोजित कारभारामुळे जव्हार शहरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावं लागते। ठिकठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे। मागील काळात भ्रष्टाचार झाल्याचं उघड आलंय। त्याच परंपरेनं सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची मालिका सुरूच असून त्यावर कारवाई करणं काळाची गरज आहे। नगर परिषदेतील गलथान तसंच मनमानी कारभाराविरुद्ध जागृत रहिवासी नागरिकांनी मी जव्हारकर अभियानाच्या नावानं निर्माण केलेल्या गटानं प्रशासनाला पत्रव्यवहार केला। तसंच प्रशासनानं बैठक आयोजित केली, मात्र त्यातून समाधानकारक निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेल्या जव्हार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ दिनांक 21 ऑगस्ट रोजी जव्हार शहरातील महात्मा गांधी चौक येथून जव्हार नगर परिषद कार्यालयावर काळ्या फिती लावून जव्हार शहरातील रहिवासी नागरिक मोर्चा काढणार असल्याचं प्रशासनाला कळवण्यात आलं। तसंच दिनांक 21 ऑगस्ट रोजी जव्हार शहर बंदची हाक देण्यात आली। संपूर्ण शहरात नगर परिषदेच्या निषेधाचे बॅनर्स लावण्यात आले, तसंच निषेधाचे पत्रकही वाटण्यात आले। त्यामुळे अधिकारी वर्ग अस्वस्थ झाला। जव्हार नगर परिषदेत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उद्घाटन होऊन देखील सुरू न झालेली घरघर नळ पाणी योजना, निकृष्ट दर्जाचे रस्ते, ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य, तुंबलेल्या गटारी, रस्त्यात लगतची अतिक्रमणं, बंद असलेले पथदिवे, शहरातील नागरिकांना जव्हार नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत। मुख्याधिकारी यांच्या कार्यक्षम धोरणामुळे ग्रामस्थ या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। स्मशानभूमीसाठी पुरवण्यात येणारे जळाऊ लाकूड कुठलीही पूर्वसूचना न देता त्याचा पुरवठा बंद करण्यात आला। त्यामुळे अंत्यसंस्कार करतेवेळी नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। मुख्यमंत्री साहेबांनी नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन उद्घाटन केले आहे। त्याला अनेक महिने झाले तरी ही योजना अद्यापही चालू झाली नाही। शहरातील महत्त्वाच्या रहदारीच्या प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले। त्याच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे शाळकरी मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांना तसंच वाहनधारकांना जीव घेण्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। जव्हार शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे। वाहन पार्किंगच्या समस्या आहे, त्याकडे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष झालंय। एसटी स्टँड रस्त्यावर अतिक्रमणं तातडीनं हटवणं आवश्यक आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात कुठलंही स्वच्छ सुलभ शौचालय नाही। परिणामी त्याचा त्रास महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना अधिक प्रमाणात होतोय। नागरिकांच्या असंख्य समस्या आहेत, परंतु मुख्याधिकारी आठवड्यातून केवळ 2च दिवस कार्यालयात उपस्थित असतात। वेळोवेळी त्या मंत्रालयात गेल्या आहेत अशी उत्तरं मिळतात। करदात्या नागरिकांना भेडसावणाऱ्या अशा असंख्य समस्यांनी त्रस्त झालेल्या नगरवासियांनी अखेर निषेध मोर्चाद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला।